गोविंद डेअरीचे पशुपालक माधव नाळे यांना त्यांच्या 10 गायींच्या मुक्तसंचार गोठ्यातील निघणाऱ्या शेणखतापासून व गोमूत्रापासून बराच शेतीला फायदा होतोय। त्यांच्या शेतीतील फळभाज्या, पालेभाज्या तसेच इतर पिके उत्तम पद्धतीने जोपासली जात आहेत आणि त्याचबरोबर गोविंद डेअरीने गोविंद डेअरीच्या पशुपालकांसाठी उपलब्ध करून दिलेला बायोगॅस, त्यापासून निघणाऱ्या स्लरीचाही त्यांना भरपूर असा फायदा शेतीमध्ये होतोय। ते शेणखतावरती व गोमूत्रावरती प्रक्रिया करून ते त्यांच्या शेतीमध्ये त्याचा वापर करतात आणि पशुपालन व दुग्ध व्यवसायाचा शेतीमध्ये दुहेरी असा फायदा करून घेतात। आज त्यांच्या शेतीमध्ये कोणतेही कीटकनाशक ते वापरत नाहीत किंवा पिकांच्या वाढीसाठी ते कोणतेही टॉनिक वापरत नाहीत। आज ते फायदेशीर पशुपालनाबरोबरच फायदेशीर शेती सुद्धा करत आहेत। चला तर मग त्यांना मुक्तसंचार गोठ्यातील निघणाऱ्या शेणखतापासून व गोमूत्रापासून काय फायदा होतोय हे एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधव प्रवीण नाळे, इथं दुधेवावी राहणार। इथं माझा 10 गायींचा मुक्तसंचार गोठा आहे। तर गोविंद डेअरी अंतर्गत जेव्हा आम्ही मुक्तसंचार गोठा सुरू केला तर त्यावेळी आम्ही गोठ्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली, जसं की प्रोम खताचा प्रयोग असेल किंवा इतरसुद्धा प्रयोग केलेले आहेत आपण। तर त्या प्रयोगाव्यतिरिक्त आता एक प्रयोग इथं राबवलेला आहे की आपण ज्यावेळेस गायी गोठ्यामध्ये बांधतो खाण्यासाठी किंवा धारेसाठी बांधतो, तर ज्यावेळी ते एक्साइट होतात त्यावेळी ते गोमूत्र वगैरे सोडतात, तर त्यावेळेस आपण ते बादलीत गोमूत्र धरून गोमूत्र ते एका विशिष्ट केंडामध्ये साठवून ठेवतो। तर ते जितके जास्त काळ साठवून ठेवल तितकं त्याचा मायक्रोबियल काउंट वगैरे ते वाढत जातो। तर त्याचा फायदा असा की ज्यावेळी आपण हे गोमूत्र इतर खतासोबत मिक्स करून ज्यावेळी ते खता पिकाला अप्लाय करतो त्यावेळेस इतर फील्डमधील फळभाजी जाऊन बघा आणि हे अप्लाय केलेलं त्या फळभाजी जाऊन बघा, तर त्यामध्ये तुम्हाला 100% फरक हा दिसणार आहे। जसं की पालेभाज्यामध्ये तुम्हाला त्या पानांची साईज वाढलेली दिसणार आहे किंवा एखादी समजा तुम्ही मेथीची पेंडी घेतली तर ती पेंडी तुमच्या एका हातासुद्धा बसणार नाही, इतकी त्याची साईज जास्त होती, वाढते। तर हा त्याचा फायदा आहे। दुसरा एक फायदा असा की जेव्हा आपण कीटनाशक म्हणून ते वापरतो, रासायनिक कीटनाशकाच्या ऐवजी जर हे कीटनाशक म्हणून वापरलं तर त्याचा डबल फायदा आहे। म्हणजे कसं आहे, रासायनिकचं जे ट्रेसेस त्यात राहतात, शिल्लक राहतात, तर ते हे ऑर्गॅनिकमुळं ते राहत नाहीत। तर हा एक त्याचा फायदा आहे। आणि दुसरं असं की ज्यावेळेस आपण हे इतर स्लरीसोबत किंवा एक बायोगॅस आहे, तर बायोगॅसमधील स्लरी जेव्हा निघते तर त्या स्लरीसोबत मिक्स करून एक 200 लिटरच्या कॅनमधून ते जेव्हा ऊसाला वगैरे सोडतो मोठ्या पिकांना, तर त्यावेळी त्याचा लॉंग लास्टिंग फायदा आपल्याला त्यावेळी बघायला मिळतो।